राज्यातील पहिली हायड्रोजन बस बुधवारी पुण्याच्या रस्त्यांवर धावली। या बसची ट्रायल रन यशस्वीरित्या पार पडली। देशात 1.5-2 वर्षांपूर्वी हायड्रोजन बसची यशस्वी चाचणी घेण्यात आली होती आणि आता महाराष्ट्रात सुद्धा लवकरच या बस धावतील। पुण्यामध्ये गेल्या महिन्यामध्ये डबल डेकर बसची ट्रायल रन घेतली होती आणि आता लवकरच या बस देखील PMPMLच्या ताफ्यामध्ये दाखल होणार आहेत। पाहूया महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच कशी धावली हायड्रोजन बस। ही बस आता पुण्याची नवी ओळख बनणार आहे। राज्यातल्या पहिल्या हायड्रोजन बसची पुण्यात ट्रायल पार पडली। औंधमधल्या मेडा म्हणजेच महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण कार्यालय ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि पुन्हा मेडा अशी ही ट्रायल रन घेण्यात आली। येत्या काही दिवसात याच मार्गावर आणखी 7 ट्रायल रन घेण्यात येणार आहेत। ही ट्रायल मेडा, PMPML, IOCL आणि टाटा मोटर्स यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडली। ट्रायल रन यशस्वी झाल्यानंतर बस खरेदीचा प्रस्ताव सादर केला जाईल आणि त्याला मंजुरी मिळताच नव्या कोऱ्या हायड्रोजन बस पुणेकरांच्या सेवेत दाखल होतील। सर, मार्ग कोणकोणते असेल? मार्ग आपण 7 निवडलेले आहेत। त्याच्यामध्ये निगडी ते भोसरी, निगडी ते चिंचवड, जे असे शॉर्ट त्याच्यामध्ये किलोमीटरमध्ये 7 मार्ग त्याच्यामध्ये। ओके, आगामी काळात किती बस आणायचं नियोजन? आता याच्यामध्ये ही ट्रायल रन जर यशस्वी झाली आणि ट्रायल रन मध्ये आपल्याला रिझल्ट चांगले मिळाले तर मग बोर्ड ऑफ डायरेक्टरचं PMPLचं बोर्ड ऑफ डायरेक्टर पुढे हा विषय ठेवू आणि मग त्याच्यावर निर्णय घेऊ। महाराष्ट्र सरकारनं ग्रीन एनर्जी धोरणाची घोषणा केली आहे आणि मेडा या प्रकल्पासाठी नोडल एजन्सी म्हणून काम करते। ग्रीन पॉलिसीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारनं हायड्रोजन बससाठी 30% सबसिडी जाहीर केली आहे। टाटा मोटर्सच्या माध्यमातून या बस तयार केल्या जात आहेत। सध्याची ही बस जी आहे ती टाटा मोटर्स पुणे यांनी बनवलेली आहे आणि पुण्यामध्ये आपण ही ट्रायल घेतोय। टाटा मोटर्स आपल्याला यामध्ये चांगलं सहकार्य मिळालेलं आहे। अंदाजे काय प्राइस असेल या बसची? या बसची प्राइस 3.5 कोटी रुपये आहे। परंतु मी सांगितल्याप्रमाणे गव्हर्नमेंटच्या अनुदानामुळे आता ही बस कॉर्पोरेशनला 2 कोटीमध्ये उपलब्ध होणार आहे। गव्हर्नमेंटचं 1 कोटी जवळपास अनुदान मिळणार आहे आणि भविष्यामध्ये आता सुरुवात असल्यामुळे आपल्याला माहिती आहे की सोलर एनर्जीची कॉस्ट पण सुरुवातीला खूप होती, परंतु जसं त्याचं डेव्हलपमेंट होत गेली त्याची कॉस्ट कमी येणार आहे। तर आपण अपेक्षा करतो की येत्या 3 वर्षांमध्ये कॉस्ट कमी होईल। एका हायड्रोजन बसची किंमत अंदाजे 2.5 ते 3 कोटी रुपये आहे। शासनाच्या अनुदानामुळे ही बस जवळपास 3 कोटी रुपयात मिळणार आहे। जवळपास 1 कोटी रुपयांपर्यंत सबसिडी मिळणार आहे। या बसमुळे शून्य वायू प्रदूषण होईल। पेट्रोल आणि डिझेल आयातीवरील खर्चात मोठी बचत होईल। 35 आसन आणि 10 उभे लोक इतकी या बसची प्रवासी क्षमता आहे। ताशी 70 किलोमीटर इतक्या वेगानं ही बस चालू शकेल। 1 किलो इंधनात ही बस 11 किलोमीटरचा प्रवास करेल। तर 70 किलो इंधनामध्ये 250 किलोमीटर इतका मायलेज या बसचा असेल। पुणेकरांसमोर उभी ठाकलेली सर्वात मोठी समस्या म्हणजे वाहतूक कोंडी। दुचाकी आणि 4चाकी वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे रस्ते गजबजलेत। पुण्यातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी प्रशासन अनेक प्रयत्न करत आहे। कधी BRT मार्ग, कधी डबल डेकर बस आणि आता हायड्रोजन बसची ट्रायल। हायड्रोजन बसचा हा प्रयोग खरोखरच यशस्वी ठरतो का आणि तो पुणेकरांच्या प्रवासाचा चेहरा मोहरा बदलतो का हे पाहणं आता उत्सुकतेचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, ABP माझा।